अखिल भारतीय जनवादी महिला संघटना शाखा मावळ यांच्या वतीने आज वडगाव मावळ येथे आम्ही हे जे भोंदूबाबांचं प्रकरण आहे ते पूर्ण देशामध्ये, तसं आपल्या देशाला नवीन नाहीये, कारण एकीकडे आसाराम बापू सारखे, राम रहीम असे कित्येक बाबाबू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अजून कितीतरी बाबाबू असे आहेत की आता एक फक्त अशोक खरात बाहेर आलाय, पण असे कित्येक बाबाबू आहेत की त्यांच्यावर प्रत्येकावरती असे काही गुन्हे असून सुद्धा ते उजळ मात्याने फिरत आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि एकंदरीतच हे भोंदूबाबांचं वाढलेलं जे प्रस्थ आहे आणि त्यामध्ये महिला ह्या अंधश्रद्धेपोटी किंवा कधी बऱ्याचदा असं होतं की एखाद्या महिलेला मूल होत नसतं, मग तिला ब्लॅकमेल केलं जातं, अशा पद्धतीने हे भोंदूबाबा आर्थिक आणि त्यांचं शारीरिक शोषण करत असतात। पण हे सगळं होत असताना आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी स्वतः कित्येक महिलांना, ज्या महिला त्यांच्याकडे न्याय मागायला गेल्या अशा महिलांना त्यांनी स्वतः अशोक खरातकडे घेऊन गेल्या आणि म्हणजे शर्मेची बाब म्हणजे त्यांनी अशोक खरातचा असा धंदा जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न केला। तर अशा अशोक खरातच नाही तर असे कित्येक जे बाबा आहेत, बाबाबू आहेत, ज्यांनी हजारो एकर जमीन लाटलेली आहे सामान्य लोकांची आणि आर्थिक लूट तर खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे। अशा सर्वच बाबांवर कारवाई झाली पाहिजे आणि एकंदरीतच ही जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे ती थांबली पाहिजे। सत्तेचा माज ज्याला आपण म्हणतो, ह्या प्रत्येक 39 आमदारांचं जर यांना राजाश्रय असेल तर असे बाबाबुवा कित्येक अजून शोषण करतील समाजाचं। हे एक आता पुढे आलेली अशोक खरातची गोष्ट असेल, पण याच्या आडून अजून कित्येक बाबाबुवा असे आपल्याला पाहायला मिळतील। याच्यावरती कडकात कडक कारवाई झाली पाहिजे असं मी अखिल भारतीय जनवादी महिला आज एकंदरीतच देशामध्ये जे युद्धजन्य परिस्थितीमुळे याचं कारण पुढे केलं जातंय, पण जे भारतीय संविधानाने आम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे या सगळ्या असताना देखील ही जी परिस्थिती सध्या युद्धजन्य परिस्थितीचं कारण सांगून जे गॅसची टंचाई वाढवली आणि एक सिलेंडर 4,500 रुपयाला जे विकला जातोय वस्ती पातळीवर, सामान्य वस्त्यांमध्ये आम्ही जेव्हा मीटिंग घेतो बस सांगितलं जात आहे की एकंदरीतच ही गॅसची टंचाई नसून गॅस हे जे मोठे मंत्री संत्री आहेत तर हे ठिकाणी गॅस एकंदरीतच गॅसचा साठा करून ठेवला जात आहे आणि दुसरीकडे लोकांना जनतेला नाडवलं जात आहे की गॅस एकीकडे मंत्री संत्री सांगतात टीव्हीवरती जाहीरपणे की पेट्रोल तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही, सगळं काही सुरळीत चाललेलं आहे आणि दुसरीकडे रांगाच्या रांगा, आता आम्ही येताना पाहिलं की जिथं गॅस मिळतो तिथे जवळजवळ 2 किलोमीटर पर्यंत रांग होती आणि सामान्य लोक त्या रांगेत उभे राहून ज्यांनी सांगितलं की 1 महिना झाला सिलेंडर बुक केलेला आहे आणि आम्हाला त्याचा OTP आलेला आहे तरी सुद्धा गॅस मिळत नाही। म्हणजे हे सगळे ह्या गोष्टीसाठी सुद्धा राजकारण्यांचा वरद हस्त आहे, मंत्र्यांचा वरद हस्त आहे। आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बघा, पश्चिम बंगालमध्ये 80,000 सिलेंडर एका मंत्र्याच्या घरामध्ये मिळालेले। ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि गॅसचा जो गॅस आहे तो आम्हाला पहिल्याप्रमाणे सुरळीत मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही आज इथं चूल पेटवा आंदोलन करून सरकारचा, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा जाहीरपणे निषेध नोंदवला। मी अपर्णा दराडे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर।